नमस्कार. काश्मीर समस्या आणि त्याच्यावर केंद्रातील सरकारने 5 वर्षापूर्वी केलेला राज्याचा दर्जा काढून किंवा अनुच्छेद 370 रद्द करून तिथे केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला गेला. त्या दिवसाला आज म्हणजे काल 5 आणि 6 ऑगस्ट रोजी 5 ऑगस्ट रोजी राज्यसभेमध्ये ते विधेयक मांडलं गेलं. 6 ऑगस्ट रोजी ते लोकसभेमध्ये मांडलं गेलं आणि या सगळ्या घटनेला एकूण 5 वर्ष पूर्ण होत आहेत. या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये खरोखरच जम्मू काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित झाली का, हा एक प्रश्न सर्वसामान्य लोकांनी विचार करायला लावणारा प्रश्न आहे. मागे वळून बघताना असं दिसतं किंवा देशाच्या गृहमंत्र्यांनी दिलेल्या विधानावरून किंवा जे काही तथाकथित अशा स्वरूपाची लेखक आहेत त्या लेखकांनी समर्थन जे काय केलेलं आहे त्या समर्थनावरून तिथे पर्यटन जे आहे त्या पर्यटनामध्ये वाढ झालेली आहे अशा स्वरूपाची स्टेटमेंट हे केलं जात आहे. परंतु त्याही पलीकडे जाऊन जम्मू काश्मीरमध्ये खरोखर शांतता लाभली आहे का, तर असा जर का विचार केला तर त्यातनं असं दिसेल की जम्मू काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित झालेली नाही. जम्मू काश्मीरमध्ये अनेक प्रश्न जे आहेत ते प्रश्न उपस्थित झालेले आहेत. राज्याचा दर्जा काढून घेतल्यानंतर केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आल्यामुळे तिथे LG हे या संपूर्ण राज्यावर नियंत्रण प्रस्थापित करतात. म्हणजे निर्णय जो काय आहे तो निर्णय संपूर्ण केंद्राच्या मर्जीप्रमाणे होत आहे. जे कुठले निर्णय करायचे आहेत ते तिथल्या स्थानिक लोकांना, स्थानिक राज्यकर्त्यांना विचारात न घेता केंद्र सरकार ठरवेल त्या पद्धतीने निर्णय हे घेतले जातात आणि त्यामुळे एक मोठी समस्या जम्मू काश्मीरमध्ये निर्माण झालेली आहे. या जम्मू काश्मीरमधला विशेष राज्याचा दर्जा जो आहे तो काढून घेतला, ठीक आहे, परंतु किमान राज्याचा दर्जा त्याला राहू दिला पाहिजे होता. असे एकूण सगळी आंदोलनं जी आहेत ती आंदोलनं चाललेली आहेत. जम्मू आणि लेह लडाख असे 2 केंद्रशासित प्रदेशामध्ये त्याचे विभाजन करण्यात आलं. त्याचबरोबर जम्मू बहुल जो काही मतदारसंघ जो आहे त्यामध्ये हिंदू बहुल लोक अधिक आहेत आणि त्यामुळे तेथील लोकांना किंवा तिथल्या एकूण संख्येवरून तिथे अधिक प्रमाणात मतदारसंघ जे आहे ते मतदारसंघ दिले गेले आणि काश्मीर हा प्रांत जो आहे त्या काश्मीर प्रांताला कमी स्वरूपात मतदारसंघ दिले गेले. ही एक मोठी अन्यायाची गोष्ट सांगता येईल. त्याचबरोबर तिथलं असणारं दहशतवादी स्वरूपाचे कृत्य हे कितपत कमी झालं हा एक मोठा संशोधनाचा विषय आहे. खरं सांगता दहशतवादी कृत्य जे आहे जे स्वातंत्र्यापासून तर आजपर्यंत ज्या प्रमाणात चालू आहे तेवढंच त्या ठिकाणी चालू आहे. तिथे शांतता प्रस्थापित झालेली नाही. लोकांमध्ये कुठल्याही स्वरूपाचं सरकारच्या विषयी आस्था नाही, कारण अनेक समस्यांना तिथल्या जनतेला सहभाग किंवा जनतेला फेस करावं लागतं त्याला आणि त्या समस्या सरकारने विचारात घेऊन त्या सोडवल्या पाहिजे, परंतु अद्यापही सोडवल्या गेल्या नाही. त्यामुळे विशेष अनुच्छेद 370 रद्द करून तिथे विशेष काही आपल्या हातात लागलं आहे असं सांगता येत नाही. म्हणून जम्मू काश्मीरमध्ये जर का शांतता प्रस्थापित करायची असेल, खरोखर शांतता प्रस्थापित करायची असेल तर तिथे राजकीय इच्छाशक्तीची नितांत गरज आहे. तिथल्या स्थानिक राज्यकर्त्यांनी आणि केंद्रातल्या राज्यकर्त्यांनी या विषयावर संयुक्तपणे चर्चा करून त्याचबरोबर जे कुठले थिंकर्स आहेत, विचारवंत आहेत, वेगवेगळ्या त्या विषयातले तज्ज्ञ व्यक्ती जे आहेत त्या तज्ज्ञ व्यक्तींनी सुचवलेल्या सल्ल्यानुसार त्या ठिकाणी उपाययोजना केल्या तर मला असं वाटतं की जम्मू काश्मीरची समस्या पूर्णपणे सुटणार तर नाही, परंतु त्याची तीव्रता कमी होण्यास अधिक मदत होऊ शकते.
जोपर्यंत ही तुम्ही तीव्रता कमी करण्यासाठी प्रयत्न करत नाही तोपर्यंत तिथली समस्या ही असंच गंभीर स्वरूप धारण करत पुढे पुढे जाणार. म्हणून या राजकीय नेत्यांनी आपली इच्छाशक्ती दाखवली पाहिजे आणि जॉईंटली ही समस्या आपल्याला सोडवायची आहेत. याविषयी प्रयत्न जर झाले तर जम्मू काश्मीरची समस्या नक्कीच सुटू शकते असं मला वाटतं. थांबूयात.